धन्यवाद राहुलजी चव्हाण। शेवटचा सामना आजच्या दिवसातील पुन्हा एकदा तमाम लाडक्या प्रेक्षकांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत। या वादचा मनमुराद आनंद घेत असताना आमच्या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय हेमंत अशोक भोईर, तालुका अध्यक्ष भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा अंबरनाथ तालुका यांची स्पर्धा तुम्ही पाहतात। आमदार चषक ज्यामधील अंतिम लढत मैदानाच्या आतमध्ये आदर्श बांगणी आणि दुसऱ्या बाजूला श्री गणेश कासगाव अर्थातच बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगणीचे हे दोन संघ आहेत, परंतु बांगणी बेल्टमधून हे दोन संघ तुम्हाला पाहायला मिळतात। राऊंड विकेट आखूड टप्प्याचा बॉल होता अखिलेशसाठी, अगदी गिरकी लगावून खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु पंच आमच्याकडे वळतात त्यासाठी वाईट बॉल। पहिला चेंडू डॉट आला, पहिल्यावरती सिंगल आली, त्यानंतर डॉट आणि आता अतिरिक्त धाव। करण लहानेने जर विकेट हॅट्रिक संपादित केली तर एरंजाड गावचे युवा उद्योजक निखिलजी मेहर यांच्या वतीने 1000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल। हे प्रेम आहे क्रिकेटवरचं। निखिलजी मेहर आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे। लाईन चांगली पाहायला मिळते, अप्रतिम बॉल करण लहानेला आपण पाहिलं तर थोडंसं काळ त्याचा आपण पाहिलं तर 2 ते सीझन तो थोडंसं क्रिकेटपासून दूर राहिला, परंतु आता पुन्हा एकदा एक नवीन आशा एक नवीन उमेद घेऊन मैदानाच्या मध्ये दाखल झालेला खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतोय। राऊंड विकेटने ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, हा देखील चेंडू डॉट आलाय बरदा वेगाने, हा देखील चेंडू अप्रतिम आपल्याला पाहायला मिळाला। करण लहानेचा अगदी सातत्याने व्यावसायिक संघातून त्याची वर्णी लागते। OV11 बदलापूर संघासाठी सातत्याने त्याने एक चांगला खेळ केला आणि त्या संघाला प्रेझेंट करत असताना जवळ गोव्यामध्ये देखील हा खेळाडू आपण पाहिला। म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर अनेक राज्यांमध्ये अगदी व्यावसायिक संघातून त्याची वर्णी लागत असे तो करण लहाने गोलंदाजी मार्गवरती आहे। अत्यंत सुंदर क्षेत्ररक्षण आणि अत्यंत सुंदर षटक हे आपल्याला पाहायला मिळते ते कासगाव संघाच्या वतीने। राऊंड विकेट अखिलेशसाठी, हा बॉल देखील डॉट। मी तर म्हणेन अगदी सुंदर गोलंदाजी हाताळली आहे। एका चेंडूचा अपवाद जर वगळला ना तर वाखाणण्याजोगी षटक आहे। करण लहानेचं षटक आवडलं असेल ना तर जोरदार टाळा व्हायला हरकत नाही आहे। षटक क्रमांक पहिला संपन्न झाला, पहिल्या षटकाचा खेळ संपत असताना टीमची टोटल 2, केवळ एकही गडी गमावला नाही। आदर्श बांगणी संघाने अगदी आपण पाहतो नॉन स्ट्राईक एंडला तेजस पडवळ जणू काय पाहतच बसले आहे। एक धाव त्याने जरूर एकवटली आहे, त्यानंतर अतिरिक्त आले। 4 चेंडू सलग डॉट आले, त्यासाठी करण लहानेसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेले आहे निखिल मेहर यांच्या वतीनं। मी मागाशी सांगितलं क्रिकेटवरती नितांत प्रेम असतं, क्रिकेटचे काही दर्दी प्रेक्षक असतात आणि अगदी आपण पाहिलं तर एक दर्जेदार आयोजक देखील आहेत आमचे निखिलजी मेहर। जर्मन क्रिकेट संघ एरंजाड ती स्पर्धा आपण पाहिली असेल ज्यामध्ये सर्व निखिलजी मेहर यांचं आपण हार्दिक मनपूर्वक स्वागत करू। आता गोलंदाज राज लहाने, करणसाठी पारितोषिक होतं, परंतु यावेळेस आपण पाहिलं राहत लहानेच्या विरोधात बॉल चालला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे। इट्स आउट ऑफ द पार्क, बिग हिट, षटकार। तेजस पडवल जो शांत उभा होता आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो जसं त्याला स्ट्राईक मिळाली ना तसं मात्र स्वागत केलंय गोलंदाज राज लहानेचं। 6 धावा इथे येतात आणि टीमची टोटल स्कोर कार्डवरती 8 धावा। चांगलं क्रिकेट, फुल टॉस बॉल यावेळेस आपण पाहतो ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, पॉईंटमधून चेंडू चालला लेडिंग एज घेत अगदी आपण पाहिलं तर डीपमध्ये क्षेत्रश वेगाने येतात, बॅकअप फार चांगला मिळालंय, राज तिथे येतात। 2च धावांवरती समाधान व्यक्त करेल फलंदाज तेजस पडवल। त्याला माहिती आहे आता जास्तीत जास्त स्ट्राईक त्याला मिळणं फार गरजेचं आहे, कारण केवळ 3 षटकांचे मॅच तुम्ही पाहतात। बॅड लाईटचा सामना इथे करावा लागेल आणि आता मैदानाच्या आतमध्ये प्रथम बॅटिंग करत असताना आदर्श बांगणी संघाला आपण पाहतोय काय जबरदस्त फटकेबाजी आहे। पहिल्या षटकामध्ये हव्या तेवढ्या धावा आल्या नाही आहेत, परंतु आता येणाऱ्या 2 षटकामध्ये धावा जमवण्याचा प्रयत्न पुरेपूर राहील तो आदर्श बांगणीचा आणि तो जास्तीत जास्त तेजस पडवलकडे सर्वांचं लक्ष असेल। ऑन साईडला खोलवर टप्प्याचा बॉल होता, अक्षरशः खोदून काढला आणि ते क्षेत्ररक्षक फंबल होत असताना त्याचा पुरेपूर फायदा मिळतोय तो बॅटिंग करणारी टीम आदर्श बांगणीला। मी तर म्हणेन या चुका तुम्हाला महागात ठरू शकतील, कारण कदाचित दुसऱ्या इनिंगमध्ये तुम्हाला बॅटिंग करायची आहे। इथून तुम्ही जर धावा वाचवल्या ना तर तुमच्याकडे वेळ वाचवायला देखील वेळ राहील, परंतु आता जर धावा येत गेल्या ना तर आव्हान कठीण होईल आणि तुम्हाला वेळ देखील पुरणार नाही आहे। हे चित्र या मॅचमध्ये या स्पर्धेमध्ये तुम्ही पाहत आहात। आजच्या पहिल्या दिवसामध्ये इथे फटका फसलाय,
खेळण्यासाठी भाग पडलं. राज येत आहे डाऊन दी बॉल, टिपली जाईल झेल, फलंदाज या ठिकाणी होईल बाद आणि ते पहिला धक्का लागत असताना आदर्श वांगणीला तर टी शर्ट वरती नाव राज आहे, परंतु तो खेळाडू ऋतिक लहान आहे. कदाचित आम्ही पहिल्या मॅच पासून या ठिकाणी चर्चा करतो की दोन खेळाडू राज आहेत या संघामध्ये. राज भोईर अर्थातच मलिंगा या नावाने त्या खेळाडूला ओळखला जातो, परंतु तो अनुपस्थित आहे आणि आज त्याच्या जागेवरती काहीतरी चेंजेस टीम कासगावचा ऋतिक लाणेला इथे संधी मिळते. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, रोहनसाठी हा बॉल शॉर्ट अप प्लेन, हा देखील चेंडू डॉट आलाय. षटक क्रमांक 2 चालू आहे, धावा रोखण्याचा प्रयत्न आहे. पहिल्या बॉलवरती षटकार आला तेजसच्या बॅटमधून, त्या तेजसला आता मात्र माघारी परतवण्यामध्ये यश आलं. ते राज लहाणेच्या गोलंदाजीमध्ये चांगला अत्यंत सुंदर षटक म्हटलं जाईल. पहिल्या षटकामध्ये केवळ 2 ते करण लहाणेचं होतं, या षटकामध्ये अद्यापर्यंत 10. खोलवर टप्प्याचा बॉल, हा देखील चेंडू खोदून काढलाय. लॉंग ऑनला चालला, क्षेत्ररक्षक सज्ज आहे, एकच धाव मिळेल. एकापेक्षा जास्त धाव इथे मिळणार नाही आहे आणि या सिंगलच्या जोरावरती टीमची टोटल स्कोर कार्डवरती एकंदरीत 13 धावा आहेत. 12 चेंडूंचा खेळ संपन्न झालाय, 13 धावा धावफलकावरती आहेत. अंतिम षटक आपण पाहणार आहोत या मॅचमधील आणि अंतिम षटकामध्ये किती धावा बनवल्या जातील हा देखील एक मोठा प्रश्न आहे टीम कासगाव संघाच्या समोर, हे देखील पाहणं गरजेचं आहे. शेवटचं अंतिम षटक, गोलंदाज जयेश टेंबे. जेव्हा जेव्हा कासगाव संघ मैदानाच्या आतमध्ये उतरतो तेव्हा तेव्हा आम्ही सातत्याने कौतुक करत असतो की धारदार गोलंदाजी म्हटलं तर कासगाव संघाचं शस्त्र आहे आणि आता त्या गोलंदाजीच्या जोरावरती इथून मात्र या संघाला थांबवण्यात त्याने यश आलंय. 12 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय, 13 धावा धावफलकावरती आहेत. एक महत्त्वाची विकेट त्याने बाद केली तेजस पडवलची, परंतु मैदानाच्या आतमध्ये रोहन आणि त्याच्या साथीने अखिलेश हे देखील 2 खेळाडू मोठे आहेत. पाहावं लागेल या शेवटच्या अंतिम षटकामध्ये किती धावा जमवण्यात ते यशस्वी होतील. यावेळेस कव्हरच्या दिशेने फटका उडवलाय वैभव चतुरे, डाऊन द बॉल, वॉट अ कॅच, फलंदाजा ठिकाणी होईल बाद. आणखीन एक विकेटचं पतन, 1 मोर विकेट डाऊन. दुसरा फलंदाजा ठिकाणी होईल बाद. रोहन बॅक टू द पॅव्हिलियन. चला, फलंदाजांना विनंती आहे की आपण लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये एंटर करा, कारण आता सूर्य देवता अस्ताला गेलेली आहे. मी मगाशी सांगितलं की आजचा सनसेट जणू काही 6:11 होता आणि बरोबर प्रॉपर 6:11 होतात, लक्षात असू द्या. आणि इथून तुम्हाला आता अंधाराचं साम्राज्य हळूहळू पसरताना पाहायला मिळेल. शेवटचं षटक आहे, गोलंदाज जयेश टेंबेचा हा बॉल. यावेळेस आपण पाहतो बॅटची कडा, बॉल चालला अगदी समोरच्या दिशेने, वेगाने येतात क्षेत्ररक्षक, एक धाव तर कंप्लीट एका हाताने उचलण्याचा प्रयत्न. चेंडूवरती येणं, बाकणं, उचलणं, फेकणं या अत्यंत महत्त्वाच्या क्रिया कराव्या लागतात प्रत्येक क्षेत्ररक्षकाला आणि ते धावा मिळतील 2. ते बॅटिंग करणारी टीम आदर्श वांगणीला संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती एकंदरीत 15 या अंकावरती. 15 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स. शेवटचे अंतिम 4 बॉल शिल्लक. गोलंदाज जयेश टेंबे. ऑन साईडला फटका चांगला आहे, गॅप मधून ढकलण्याचा प्रयत्न आहे. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे एक टप्पा घेत बॉल चाललाय, सीमा पार, धावा देऊन जाईल आदर्श वांगणीला 4. चार धावा इथे येतात आणि या 4 धाब्याने 19 ही टोटल आपल्याला स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते. राहुल चव्हाण सर हे 4 दिवस आमच्या समवेत या ठिकाणी जॉईंट आहेत. 3 दिवस, उद्याच्या दिवसामध्ये तुम्हाला करवई प्रीमियर लीग मध्ये त्यांचा आवाज ऐकायला मिळेल. इथे लाईन अप्रतिम पाहायला मिळते. हा चेंडू अत्यंत सुंदररित्या हाताळला गेला. जयेश टेंबेला माहिती आहे कमबॅक करण्याची क्षमता त्याच्यामध्ये देखील आहे. जरी चौकार आला तरी मात्र इथे अगदी आपण पाहिला तर सुंदर मेरिटनुसार हे षटक हाताळलं जात आहे. शेवटचे अंतिम 2 बॉल शिल्लक आहेत. ऑन साईडला वॉट अ शॉट, परंतु इथे एलिव्हेशन नाही आहे. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक येत असताना आपण पाहतोय फटका फसलाय, जास्त उंच गेला आणि ते फलंदाज होतो बाद. आणखीन एक विकेटचं पतन.
सलीम बॅक टू द पॅव्हिलियन. नियाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. या राहुल आपण लगेच शेवटचा अंतिम बॉल आणि लगेच द्वितीय सत्राला सुरुवात करू, कारण आपल्याकडे वेळ फार कमी आहे. काही क्षणात आपल्याला मॅच संपवायची आहे आणि आजचा 5 स्टार 5चा एक संघ आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. या ठिकाणी कबाच्या दिशेने फटका उडवला. नियाजच्या बॅटमधून एक सिंगल धाव तर आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, कॉल भरपूर चांगला आहे आणि या 2 धावा जरूर मिळतील आणि या 2 धावेच्या मदतीने पहिलं सत्र संपन्न झालंय. 7.00च्या सरासरीने धाव फलकावरती आदर्श बांगणीच्या आपण पाहिल्या. एकंदरीत 21 धावा आणि आता येणारे 18 बॉल 22ची गरज असेल या महत्त्वाच्या मॅचमध्ये श्री गणेश कासगाव टीमला विजयासाठी. याचं धावतं वर्णन पुनश्च एकदा द्वितीय सत्रामध्ये जोडले जातील आमचे साथी समालोचक राहुलजी चव्हाण सर. आपण त्यांचा आवाज ऐकू द्वितीय सत्रामध्ये. धन्यवाद. थँक्यू सो मच महेश जिदुळे सर. जाऊया मॅचच्या दिशेने, जिथे मात्र तुम्ही पाहता संध्याकाळच्या सत्रामध्ये एक गरम सामना तुम्हाला पाहायला मिळेल. आतापर्यंत पहिला डाव समाप्त झाला. टॉस जिंकला होता टीम आदर्श वांगणी संघाच्या कॅप्टनने निर्णय घेतला बॅटिंग करण्याचा. बॅटिंग करत असताना पहिल्या डावाच्या अंती धावसंख्या तुम्ही पाहिली फलकावरती 21 बनल्या गेल्या आणि आता 22 धावाचा लक्ष्याचा पाठलाग करण्याकरिता सलामी जोडी लवकरात लवकर दाखल व्हा. करण सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होती. करण लहाने आणि त्यांच्या साथीनं नितेश लहाने 3 बॉल 3 षटकार जर मारले तर निखिलजी मेहर यांच्याकडनं 1,000 रुपयाचं कॅश प्राइज देण्यात येईल टीम कासगाव संघाच्या या खेळाडूंना. चला करण चेंडू लवकर चॉईस करा आणि तर तुम्हालाच बॅट लाईटला सामोरं जावं लागेल. बावीस धावांचं लक्ष्य. सलामी जोडी दाखल झाली आहे. नितेश आणि त्याच्या साथीनं करण लहाने. दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट. बोथ द टीम शो द गुड गेम. पहिलाच बॉल मिडॉनच्या क्षेत्रामध्ये खेळाडू उपस्थित होता. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न फसला. दरम्यान एक चिक्के सिंगल इथे मात्र एकपटी जाते. एक धाव मिळेल. 22 धावाचं लक्ष होतं या मॅच मध्ये. सलामी जोडी आपण पाहिली. स्ट्रायकिंग नंबर ती KL गोरदास तेजस. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. इथे संपर्क नाही आहे बॅटन बॉलचा. टप्पा पडल्यानंतर भरता वेगाने बॉल निघून गेला असती रक्षकाच्या हातामध्ये. रोहनला तुम्ही पाहता ज्यांनी चेंडूला गॅदर केलं आणि धावसंख्या धाव फलकावरती 2 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. आत्तापर्यंत फलकावरती धाबा 1 धाव तुम्ही पाहताय. खरं तर फास्ट क्रिकेट तुम्हाला आता पाहायला मिळेल, कारण सूर्यदेव देखील असताना चालले, त्यामुळेच की का स्पीडअप करण्याचा प्रयत्न. ऑन साईडला मोठा फटका पाहायला मिळतोय. फटका फसला की काय लॉंगरच्या क्षेत्रामध्ये खेळाडू जज करतोय. नियाज पोहोचले चेंडूला तो फेक करतील. दरम्यान 2 धाबा इथे देखील मिळतील. गुड रन बिटवीन द विकेट. गुड कॉलिंग ऑल्सो. या 2 धाब्याच्या साथीने आता टीमची टोटल 3 या आकड्यावरती जात असताना गोरदाज तेजस पडबरला तुम्ही पाहता. चला स्पीडअप करा. तो चेंडू बघा आतमध्ये फेकू नका. लहान मुलांना विनंती आहे. सामना भरपूर महत्वाचा. खोदून काढण्याचा प्रयत्न होता. ऑन साईडला बळवलाय. बॉल चालला डीप मध्ये. खेळाडू उपस्थित. एक सिंगल माहिती मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवले आता परत तेजस पडबलच्या माध्यमातून. कारण आतापर्यंत आपण पाहिलं नितेशने एक चेंडू फेस केला, त्यानंतर करणने जवळ आपण पाहिलं 3 चेंडू फेस केलेत, परंतु टीमची टोटल 4 धावा धाव फलकावरती तुम्हाला पाहायला मिळते.
मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, इथे तिकडे संपर्क नाहीये बॅटन बॉलचा. पुन्हा एकदा तुम्ही पाहता डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. मैदानावरती घडले काय पाहावं लागेल. भन्नाट बेग तुम्ही पाहताय, त्यासोबत अचूक टप्पा तुम्हाला पाहायला मिळतो. टप्पा पडल्यानंतर जणू काही डोळ्याची पापणी न फिरता बॉल मात्र निघून गेला एससी रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती होत असताना संध्याकाळचं सत्र तुम्ही पाहताय. नक्कीच आमचे अमोलजी भोईर, देवाजी भोईर, प्रमोद भोईर नक्कीच या स्पर्धेचा आनंद घेत असताना त्यांच्या साथीनं स्पर्धेचे शिल्पकार अशोकजी भोईर या स्पर्धेचा आनंद घेत असताना चांगला फटका पाहायला मिळतोय. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. नितेश लहानेच्या बॅटमधून हा मोठा फटका, षटकार. हा षटकार भरपूर महत्वाचा होता. टीम कासगाव संघासाठी हा षटकार आलाय. आता 12 चेंडूचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये आणि अजूनही 12 धाबाची गरज आहे. थोडेसे नाराज असतील तेजस पडवाल. शेवटच्या बॉलवरती हा फटका आला. जर शेवटच्या बॉलवरती हा फटका नसता आला तर 12 चेंडूमध्ये 18 धाबाची गरज असते. परंतु असं नाही आहे. एक मोठा स्ट्रोक आपण पाहिला बॅट्समन नितेशच्या बॅटमधून. कित्येक वर्ष चांगला क्रिकेट नितेशने केला. त्याच्या साथीनं करण लहानेला आपण पाहतोय खुल्या गटातून. मग ओव्ही 11 असेल त्यानंतर मोठमोठ्या संघाच्या माध्यमातून करण लहाने नेहमीच खेळत असतो. परंतु आज देखील त्याचा चांगला क्रिकेट आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये. आमचे मित्र शिवा टेंबे ते देखील जोडले गेले. त्यांचे मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. जेव्हा जेव्हा या मैदानावरती स्पर्धा असते ते आवर्जून उपस्थित असतात. षटक क्रमांक दुसरं रोहन जाधव येतो गोरताची बार्कवरती. 12 बॉल आणि 12ची गरज. टॅप करण्याचा प्रयत्न, पॉइंटच्या क्षेत्रामध्ये दिशा देण्याचा प्रयत्न होता. करण लहानेला तुम्ही पाहताय बॅटर बॉलचा संपर्क नाहीये. टप्पा पडल्यानंतर भरदा बेगन बॉल सुरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती होत असताना निखिलजी सुभाष मेहर असतील, किरणजी बेहेर असतील, ते देखील ललित भोईर या स्पर्धेचा मनमुराद आनंद घेत असताना त्यांचाही वेलकम. यावेळेस पात्र चांगला फटका पार मिळतोय इनसाइड आउट. नेत्रदीपक स्ट्रोक. बॉल चाला डीप मध्ये. पॉइंटला खेळाडू उपस्थित. 2 धाबा इथे देखील मिळतील. तिसरीचा प्रयत्न होतोय. काय घडेल मैदानावरती पाहावं लागेल. आणि आता अखेर मैदान सोडावा लागतो. या मॅचची गोल्डन विकेट फलंदाज करण लहाने. बॅक टू द पॅव्हिलियन. चला नवीन खेळाडू आपण लवकरात लवकर मैदानावरती जा. संदीप तुम्हाला बॅटलाईटचा सामना करावा लागेल, त्यामुळे आपण अधिकचा वेळ खर्च करू नका. लगेच आपण मैदान गाठा. प्रश्न निर्माण झाला असेल आता खरं तर करण लहाने जो चांगली बॅटिंग करत होता त्याची विकेट गमावली. गरज होती का हा देखील प्रश्न आता निर्माण झालाय. परंतु टीमची टोटल धावसंख्या आता पुढे सरकत असताना आतापर्यंत धाव फलकावरती 12 धाबा. 10 धाबांची अजूनही गरज जा. चांगला फटका ऑन साइडला खेचलाय गोळीच्या बेगाने. बॉल चाला डीप मध्ये. नियाज पोहोचला. एक सिंगल मिळाली. दुसरीचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा घाई मध्ये दुसरे धाबे खेळण्याचा प्रयत्न होता नितेश लहानेचा. परंतु इथे एक सिंगलच्या जोरावरती टीमची टोटल पुढे सरकेल. 9 बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये आणि अजूनही 9 बॉलच्या मॅच मध्ये 9 धाबाची गरज आहे. प्रत्येक बॉलवरती समीकरण तुम्हाला वेगळं पाहायला मिळेल. मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. नो मॅच लँड झोन मध्ये चेंडू इथे मात्र पोहोचलाय. परंतु खेळाडू अखिलेशचं मी कौतुक करेल जो मात्र 10 ते 12 बॉलांचा धाव घेतो. चेंडूवरती पोहोचला जरूर परंतु कॅच ड्रॉप आणि इथे या 2 धाबा. पकडा कॅच जिंका क्रिकेटची मॅच हे समीकरण आम्ही नेहमी सांगत असतो. परंतु अवघड झेल होता त्यामुळेच की काय हा कॅच ड्रॉप झाला. 2 धाबा इथे देखील मिळतील आणि टीमची टोटल धावसंख्या आता पुढे सरकत असताना आतापर्यंत 15 धाबा अजूनही या मॅच मध्ये. सात धाबांची गरज आहे. बघा पाणी आपण रेडी करायचं शिवा, कारण बॅट्समॅनला पाण्याची गरज आहे. नको आहे काय हरकत नाही आहे. यस एक बॉल होऊन जाऊ द्या. काहीशी दुखापत आता जाणवते. पाणी घेऊन जा मदरशात मध्ये. आठ चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे आणि 7 धावांची गरज आहे.
ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न बॉल चालाय पण आता लॉंगॉनला डीप मध्ये खेळाडू पोहोचलेत. अखिलेश चेंडूला उचलून फेक करतील. 2 धाबा इथे देखील मिळतील का पाहावा लागेल. 2 धाबा हरणीच्या वेगानं चित्याच्या चपळाईनं कंप्लीट केल्या आणि अजून या मॅच मध्ये 7 बॉलचा खेळ शिल्लक घ्या. आता 5 धाबांची गरज आहे. 7 बॉल मध्ये 5 रोखायचे आहेत. नियाजला तुम्ही पाहताय थोडीशी दुखापत जाणवली आहे मैदानाच्या मध्ये रोहन जाधवला, परंतु मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. यावेळेस मात्र खेळाडू जज करतोय आणि इथे एक चांगला खेळाडू संदीप याच्या बॅटमधून सिंगल डबल धाबा येत होत्या, तो बाद झालाय. परंतु मैदानावरती 6 बॉलचा खेळ शिल्लक आणि 5 धाबांची गरज आहे. नवीन खेळाडू संघाचा सेनापती, ट्रम्प कार्ड, दिशादर्शक, तारणार नेता आता संघनायक समीर राऊत त्याच्यात दाखल होतोय. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 5 धाबांची गरज आहे. लक्षात असू द्या, महत्वाची सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. या स्पर्धेमध्ये मालिकाबेरासाठी बाईक, परंतु क्वार्टर फायनलच्या मॅच पर्यंत आपण मालिकाबेराच्या साठी बाईक साठी धावा मोजतोय. सेमीफायनल आणि फायनलचे धावा आम्ही मोजणार नाही आहोत याची आपण नोंद घ्यायची आहे. यस, प्रत्येक दिवसामध्ये या मॅच पर्यंतच आम्ही धावा मोजणार आहोत आणि जो कोणता खेळाडू मालिकाबीर असेल त्याचे आम्ही 15,000 कट करू. हे देखील महत्वाची सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. आयोजकांच्या माध्यमातून ही सूचना आमच्यापर्यंत आली आहे. यस, देवा भोईर. सहा बॉलचा खेळ शिल्लक आहे. 5 धाबांची गरज. गोरदा सज्ज होतोय. ओम देशमुख पहिला बॉल आणि ऑन साइडला फेकून दिलाय. मिड विकेटला खेळाडू जज करतोय आणि इथे मात्र कॅच ड्रॉप घडले काय पाहावा लागेल. पहिल्या बॉलवरती मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फसला होता, परंतु हा सामना जिंकला. टीम श्री गणेश कासगाव संघाने मोठा विजय संपादित केला. बॅट्समन आपण पाहिलं, नितेशच्या बॅटमधून हा षटकार आला आणि या 6 धाब्याच्या साथीनं मोठा विजय संपादित करत असताना टीम श्री गणेश कासगाव विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर टीम आदर्श वांगणी, आज पुन्हा एकदा तुम्ही आदर्श क्रिकेट खेळला, तुमचं देखील कौतुक. पुढील वाटचालीस तुम्हाला भरपूर सारा शुभेच्छा. परंतु त्याआधी मला मागचा किताब स्वीकारण्यासाठी